हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण फेब्रुवारी 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्या आजच्या विषयाकडे. तर जागतिक पर्यटन लवचिकता दिवस 17 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मार्च 2026 मध्ये भारताच्या पहिल्या जैन चादर महोत्सवाचे यजमानपद जैसलमेर शहर भूषवणार आहे. पहिल्या मुंबई क्लायमॅट वीकचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांनी केले. इंडियन ओव्हरसीज बँकेने नुकताच ऑनलाईन डेथ क्लेम सेटलमेंट पोर्टल लॉन्च केलेले आहे. बांगल युवा साथी योजना पश्चिम बंगाल राज्यात सुरू करण्यात आली. यामुळे 10वी उत्तीर्ण व 21 ते 40 वयोगटातील पात्र तरुणांना दरमहा 1500 रुपये भत्ता दिला जाणार आहे. G4 देशाची बैठक म्युनिक जर्मनी येथे पार पडली. G4 गटामध्ये भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील या देशांचा समावेश आहे. सही और बोध या AI फ्रेमवर्कची घोषणा JP नड्डा यांनी केली. पुढे पाहूया. दिल्ली राज्याच्या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी CM श्री स्कूल सोबत भारताच्या पहिल्या AI संचालित शालेय मॉडेलचे अनावरण केले आहे. जगातील सर्वात मोठा संशोधन व विकासवर खर्च करणारा देश चीन बनलेला आहे. पुढे पाहूया. केरळ राज्याने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्डरची बजेट सादर केले आहे. अंगणवाडी सेविकांसाठी शिक्षा साथी हे देशातील पहिले AI टूल व सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी कुंभदूत ॲपचे अनावरण करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकण्याचा विक्रम हरमनप्रीत कौरच्या नावावर झालेला आहे. इटलीमध्ये झालेल्या 2026 हिवाळी ऑलिम्पिकमध्ये महिला आईस हॉकीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेने सुवर्ण पदक जिंकलेले आहे. भारतीय सैन्याने नुकताच राजस्थानच्या वाळवंटी भागात वज्रघात हा लष्करी सराव आयोजित केला होता. लॉरेन डाऊन या न्यूझीलंडच्या महिला क्रिकेटपटूने नुकतेच क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केलेली आहे. झारखंडमधील 17 जिल्ह्यातील इटखोरी येथे 3 दिवसांचा इटखोरी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. बिहार राज्य अधिकृतपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. 6वी नॅशनल रिव्हर राफ्टिंग चॅम्पियनशिप जम्मू आणि काश्मीर येथे सुरू झाली आहे. जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील शिबनोट येथे चिनाब नदीवर आयोजित केली जात आहे. याचे शीर्षक द अल्टिमेट रिव्हर बॅटल असे ठेवण्यात आलेले आहे. पुढे पाहूया. अलीकडेच पेरू देशाचे राष्ट्राध्यक्ष जोस जेरी यांना पदावरून हटविण्यात आलेले आहे. पेरूची राजधानी लिमा असून चलन पेरुवियन सोल हे आहे. पुढे पाहूया. 24 तासात AI जबाबदारी शपथ घेण्याची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड भारताने केलेला आहे. पुढे पाहूया. भरती आहोटीमुळे येणाऱ्या पुराला राज्य विशिष्ट आपत्ती घोषित करणारे पहिले राज्य केरळ ठरलेले आहे. भारताची पहिली खाजगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कर्नाटक येथे सुरू झालेली आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.